विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ्यपुस्तकाचा परिचय करून घेत आहोत. काल आपण काहीतरी आहे पण काय आहे या प्रकरणाचा या प्रकरणातील घटक पाहिले. आज आपण कारण म्हणजे काय हे प्रकरण 2 जे आहे यातील काही घटकांचा अभ्यास करूया किंवा ओळख करून घेऊया. कारण हा जो भाग आहे तो मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही गोष्टीला कारण लागते, कारण असते, आणि या कार्यकारण संबंधाची चर्चा या प्रकरणामध्ये केलेली दिसून येते. कारण म्हणजे काय या मुख्य मुद्द्याची चर्चा आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. प्रत्येक घटना जी घडत असते ती कार्यकारण संबंधाच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे. मग हा कार्यकारण संबंध काय आहे हा या प्रकरणामध्ये आपण याचा अभ्यास करणार आहोत. मग भारतीय तत्वज्ञानातील कारण विचार आपण पाहणार आहोत. या भारतीय तत्वज्ञानातील कारण विचार हा भाग पाहत असताना सांख्यांच्या तत्वज्ञानातील सत्कार्यवाद आपण बघितलं. सांख्य तत्वज्ञान हे आत्मवादी दर्शन आहे. शरीरापेक्षा वेगळा आत्मा असणारं मानणारं किंवा वेगळ्या आत्म्याचं अस्तित्व मानणारं दर्शन आहे. ईश्वराचं अस्तित्व मानणारं दर्शन आहे. आणि यांचा कारणाविषयीचा दृष्टिकोन सत्कार्यवादाच्या माध्यमातून सांगितलेला आहे. मग सत्कार्यवाद म्हणजे काय तर कार्य हे कारणामध्ये आधीपासून अव्यक्त स्वरूपामध्ये उपस्थित असते. याला सत्कार्यवाद असं म्हणतात. सत्कार्यवाद कार्य हे कारणामध्ये आधीपासून अव्यक्त स्वरूपामध्ये उपस्थित असते. मग सत म्हणजे असणे हा सत्कार्यवाद सांख्यांच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला पाहायचा आहे. तसंच कारणाची संकल्पना भारतीय तत्वज्ञानामध्ये न्याय दर्शनाने मांडली. या न्याय दर्शनाने असत्कार्यवाद हा असत्कार्यवाद जो न्याय दर्शनाने सांगितला आहे तोही आपल्याला पाहायचा आहे. असत्कार्यवाद म्हणजे काय तर कार्य हे कारणामध्ये नव्याने निर्माण होते. ते आधीपासून अव्यक्त स्वरूपामध्ये उपस्थित नसते. कारणाची नव्याने सुरुवात असते. बघा 2 भाग आहे. एक गोष्ट अशी आहे कार्याचं अव्यक्त स्वरूप त्याच्यातच मानणारे आणि कार्याचं अव्यक्त स्वरूप त्यामध्ये नाही आहे असं म्हणणारे. असे 2 भाग आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. आणि भारतीय तत्वज्ञानातील हा कारण विचार सांख्यांचा आणि न्यायांचा आपल्याला पाहायचा आहे. मग हे सर्व झाल्यानंतर आपण पाश्चात्य तत्वज्ञानातील विचार पाहणार आहोत. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये सुद्धा
हेरेक्लिटस, पार्मेनायडस, एम्पिडोक्लिक्स, डेमोक्रिटस यांनी वेगवेगळे कारण सांगितलेली आहेत. हेरेक्लिटसनी आणि पार्मेनायडसनी बदल आणि स्थिरता या दोन गोष्टी महत्वाच्या मानल्या. एम्पिडोक्लिक्सने अणुवादी विचार महत्वाचा मानला. एरिस्टॉटलनी कारणाचे 4 प्रकार केले: उपादान कारण, निमित्त कारण, आकारिक कारण, हेतू कारण. काही गुणात्मक कारण असतात, काही संख्यात्मक कारण असतात. आणि या दृष्टिकोनातून एरिस्टॉटलनी सुद्धा परिवर्तनाचं स्वरूप, बदलाचं स्वरूप, बदलाचे कारणांचं स्वरूप समजून सांगितलं. मग काही तत्वज्ञ डेव्हिड ह्यूम सारखे कार्यकारण संबंधाचा विचार वेगळ्या पद्धतीने करतात. मग या कार्यकारण संबंधाचा वेगळ्या पद्धतीने केलेला विचार सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. मग पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये आपल्याला एरिस्टॉटल, हेरेक्लिटस, पार्मेनायडस, एम्पिडोक्लिक्स या सर्वांचे मत आपल्याला यात पाहायचे आहे. एकूणच जीवनामध्ये ज्ञान आवश्यक असते, विज्ञान सुद्धा आवश्यक असते आणि या दोन्ही गोष्टींचा विचार तत्वज्ञान करीत असते. मग आपल्या जीवन जगताना वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे? वैज्ञानिक दृष्टिकोन असावा का? वैज्ञानिक दृष्टिकोन असण्याचे फायदे काय आहेत? या सर्व बाजूचा विचार आपल्याला प्रकरण 2 मध्ये करायचा आहे. आता भारतीय तत्वज्ञानामध्ये बदल आणि स्थिरता हे कारणाचे 2 प्रश्न विचारात घेतले गेलेले आहेत. ईश्वराचं अस्तित्व मानणारे कारणाचा विचार वेगळा करतात. जडवादी तत्वज्ञ वेगळा विचार करतात. विज्ञानवादी तत्वज्ञ वेगळा विचार करतात. पाश्चात्य तत्वज्ञ वेगळा विचार करतात. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला प्रकरण 2 मध्ये करायचा आहे. प्रकरण 3 आहे. या प्रकरण 3 ला 18 मार्क्स आहेत. प्रकरण 3 आहे, मी कोण आहे आणि मी काय आहे. मी कोण आहे. प्रकरण 3, मी कोण आहे आणि मी काय आहे. कोहम आणि सोहम हा जो भाग असतो याची जिज्ञासा माणसाला नेहमीच असते. मी कोण आहे हा प्रश्न आपल्याला नेहमी पडलेला असतो. आणि मी कोण आहे, तर मी म्हणजे शरीर की मी म्हणजे आत्मा की मी म्हणजे जीव, मी म्हणजे मन, मी म्हणजे चैतन्य, याविषयीचा जो प्रश्न आहे त्याचा आढावा आपण प्रकरण 3 मध्ये घेणार.
तर मी कोण आहे? शरीर, मन, बुद्धी, आत्मा, चैतन्य, जाणीव या सर्वांनी मिळून मी असतो की हा प्रत्येक भाग वेगळा आहे? या सगळ्यांनी मिळून मीचे स्वरूप तयार झालेले आहे का, हे आपल्याला पाहायचं आहे. आणि यामध्ये आपण जडवादी तत्वज्ञ, आत्मवादी तत्वज्ञ, अनात्मवादी तत्वज्ञ किंवा जडवादी तत्वज्ञान, आत्मवादी तत्वज्ञान, अनात्मवादी तत्वज्ञान या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. मग मी कोण आहे या संदर्भामध्ये भारतीय तत्वज्ञानातील चार्वाक दर्शनाचा अभ्यास आपण करणार आहोत. चार्वाक दर्शन हे जडवादी दर्शन आहे. आत्मा न मानणारं दर्शन आहे. शाश्वत चिरंतन असा आत्मा नसतो असं म्हणणारं हे दर्शन आहे. मग चार्वाक दर्शन मी विषयी काय म्हणतं हे आपल्याला पाहायचं आहे. भारतीय तत्वज्ञानातील प्रमुख 3 दर्शनं जैन, बौद्ध आणि चार्वाक किंवा चार्वाक, जैन आणि बौद्ध ही अनात्मवादी दर्शन आहे. मग मीच्या स्वरूपामध्ये हे काय म्हणतात? जैन काय म्हणतात? बौद्ध काय म्हणतात? चार्वाक काय म्हणतात? हे आपण यामध्ये पाहणार आहोत. काही आत्मवादी दर्शन आहेत पहा, ज्यातलं ज्याला आपण म्हणू सांख्य दर्शन, अद्वैत वेदांत दर्शन. तर सांख्य दर्शनाने मी विषयी काय म्हटलेलं आहे? अद्वैत वेदांत दर्शनाने मी विषयी काय म्हटलेलं आहे? या सर्व गोष्टी आपण या प्रकरणामध्ये पाहणार आहोत. अद्वैत वेदांत दर्शन हे आत्मवादी दर्शन आहे. पूर्वजन्म, पुनर्जन्म, आत्म्याचं अमरत्व, आत्म्या शाश्वत असणं या सर्व गोष्टी भारतीय तत्वज्ञानातील अद्वैत वेदांत दर्शनांनी स्वीकारलेले आहे. आणि या दर्शनाने हे सर्व विचार स्वीकारल्यामुळे मीच स्वरूप काय आहे, मी म्हणजे काय, हे आपण यामध्ये पाहणार आहोत. पाश्चात्य तत्वज्ञानातील प्लेटो, एरिस्टॉटल, देकार्त, डेव्हिड ह्यूम या सर्वांचं मत मी विषयी आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे प्रकरण 3 सुद्धा या प्रकारे आपण प्रकरण 3चा सुद्धा आढावा घेणार आहोत. एकूणच आपण पाहिलं प्रकरण 1 मध्ये ज्यामध्ये काहीतरी आहे पण काय आहे, यामध्ये मानवी मनाच्या जिज्ञासेची, मननाची, चिंतनाची, तत्वज्ञानाच्या वेगवेगळ्या प्रकारांची, तत्वज्ञानाच्या वेगवेगळ्या व्याख्यांची, सत्तामीमांसा म्हणजे काय याविषयीची माहिती, सत आणि असत याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. प्रकरण 2 मध्ये आपण कारण म्हणजे काय, कारणाचा आढावा आपण घेणार आहोत. आणि प्रकरण 3 मध्ये मी कोण आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. अद्वैत वेदांत, सांख्य या 2
या दोघांचा जर आढावा आपण पाहिला तर अद्वैत वेदांत हे आत्मवादी दर्शन आहे. जैन बौद्ध चार भाग. जैन अनात्मवादी, बौद्ध अनात्मवादी, चार्वाक जडवादी दर्शन आहे. अशा प्रकारे आपण 3 प्रकरणांचा आढावा यामध्ये घेणार आहोत. चौथं प्रकरण, चौथं, पाचवं याविषयीचा पुस्तक परिचय आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. यामध्ये काही अडचण